1500 रुपये दिले म्हणून आमच्या आया बहिणींची अब्रू विकत घेतली का असा सवाल संजय राऊतांनी राज्य सरकारला उपस्थित केलाय। गुंडांना पोलीस आयुक्तांकडून अभय दिले जाते, आमच्या काळातील शक्ती कायदा पुढे का येत नाही असा सवाल देखील आता खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। लाडकी बहीण आहे तुमची, 1500 रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? महिन्याला 1500 रुपये दिले म्हणून तुम्ही गुंडापुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलंय का? कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री? त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का? पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी, हप्तेबाजी पोलिसांची, त्यानंतर अपहरण, राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रयदाते आहेत त्यांना अभय आहे। सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आहे आयुक्तांचं हो। आणि महिलांवर खुलेआम अत्याचार, छेडछाडी, दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलीस तो दबाव मान्य करतात। आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला, महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं। पण सरकार आताच का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे। का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून? शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का? की शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत, पूजा चव्हाण प्रकरणातले, त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का हे पाहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।